जोपर्यंत मरणाचे भय आहे तोपर्यंत ज्ञान झाले नाही असे समजा. योगी म्हणजे जो आपणामध्ये मिसळून गेला, त्याला समृद्धी असमृद्धी यांचा परिणाम होत नाही. आज तुम्ही व तुमचे नाव वेगळे समजता काय? वास्तविक ते नाव, ती अक्षरे म्हणजे तुम्ही काय, ते नाव देहाच्या ओळखीला ठेवले आहे. सध्या देहाची ओळख हे आपले दर्शन व ते नाव म्हणजे मी असे झाले आहे. हा मायेचा धर्म आहे. नाव देहाचे आहे व मी देह नव्हे हे म्हणणारे शुद्ध ज्ञान आहे. देह व देहाचे नाव मी नव्हे असे मानून तुम्ही तुमची काही माहिती सांगू शकाल काय? आपण असल्याचे ज्ञान नसताना ध्यान असू शकेल काय? म्हणजेच ध्यानात ठेवणे म्हणजे ज्ञानात ठेवणे. नाम व देह मी नव्हे म्हटल्यावर तू तुला कसा दिसतोस? मग तू तुला काय नाव ठेवणार? ज्ञान म्हणजे तरी काय? देह व देहाचे नाव सोडून जे प्रेम म्हणून आहे, रुची म्हणून आहे ते, आणि असा जो आहे त्याला स्वतःकरिता काय हवे असणार? हे केवळ प्रेम असलेले आपले प्रेम आपणच आहे. आपण आहे असा जो अवांछित आनंद, हा आनंद देहातील आहे, पण तो देहरूप नव्हे. विना आत्मज्ञान देव आणि जग आहे काय? पण कायेमध्ये आपण आपणाला कसे दिसतो? केवळ भगवान, केवळ प्रकाशमान. प्रकाश हाच त्याच्या दर्शनाचा नमुना. चित्प्रकाश म्हणजे ज्ञानप्रकाश. निराकार अखंडित, पण कोण? देह आणि देहाचे नाव विरहित जे आहे ते. हा प्रकाश गगनसदृश्य म्हणजे आकाशासारखा. तुम्ही असलेले ज्ञान आधी की आकाश आधी? कोण कोणाला ओळखते? हे आत्मदर्शन ज्याला प्राप्त झाले तो महायोगी. पण तिथे ईश्वर, गुरु व आपण असल्याचे ज्ञान तिन्ही मिळून एकच आहे. आत्मज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत जगाचा जन्म होत नाही. दिसणारे जग कुठपर्यंत असणार? आपण जागे असेपर्यंत. साधू संत वगैरे कुठे असतात? जर जगाचा अनुभव असेल तर. स्वप्न म्हणजे स्वपन म्हणजे आपण असल्याची चाहूल. ज्ञान चेतन आहे, ते ज्ञानपणे टिकत नाही. आपण असल्याचा ज्ञानसूर्य उगवला हाच तो काळ. दिसे अन्य लोकापरी जनाला, परी अंतरी ज्ञानदाता. आपण असल्याची जाणीव आली नि जग दिसले. ते बनवायला कोणी काही केले काय? स्वपण गेल्यावर एका क्षणात हे जग नाहीसे झाले. मोठमोठे खडक नि डोंगर कोणी गेले? त्याच्या दाढेत काही अडकले काय? कारण जग खोटेच होते. आपोआप जी मी असल्याची जाणीव आली एवढेच निमित्त नि तात्काळ जगाचा जन्म. आधी आपण असल्याचे ज्ञान, मग त्या ज्ञानातूनच जगाचा जन्म, विना मटेरियल साधन सामुग्रीशिवाय. आत्मज्ञान वापरणे म्हणजे त्याप्रमाणे निश्चय करून वागणे. नुसते कळले म्हणून काय? ऐकलेले अष्टप्रहर वापरले पाहिजे. देहाचा उपयोग काय? ज्या गुणामुळे आपण आहोत असे कळते तो गुण कायारूपी अन्नात आहे. स्वप्न पाहिल्याचे स्मरते, त्यात वागल्याचे स्मरते, पण पाहण्याच्या वागण्याच्या आधी स्मरते काय? स्वप्न पाहणाराच त्या स्वप्नाचा कर्ता असला पाहिजे की नाही? फक्त गुरुच खरा सल्ला देतो, बाकी सगळे खोटी समजूत करून देतात. आपणाला आपण आहोत हे दर्शवणारे ज्ञान एकच आहे. देव, गुरु, मी सर्व त्याचीच नावे आहेत. या ज्ञानाला सार्वजनिक नाव ब्रह्म आहे. शब्द आणि ज्ञान आहे तोवर त्याला ब्रह्म म्हणायचे. सगुण ब्रह्म, सहगुण ब्रह्म हे व्यक्त अव्यक्त ज्याच्यात सामावते ते अव्यक्त निर्गुण ब्रह्म. तिथे नमुना काही नाही. चिरंतन ब्रह्म. स्वतःचे दर्शन ध्यानातून वेगळे न करणे हेच आमच्या परमार्थाचे मूळ साधन. सद्गुरू अक्षय अभंग तो कोणी पाहुणा नव्हे, आला नि गेला. निर्गुण निरंजन कोणाला ठावे नाही असेही नाही व ठावे आहे असेही नाही. देह हे जाणवत्या जाणीवेचे अन्य, ते प्राण खातोय, आत्मा नव्हे. सर्व वागणूक प्राणाचीच. देह आपण नव्हे अशी उघड स्थिती ज्याची झाली आहे त्याला जगातील लाभहानी हर्षविषाद होईल काय? अन्न खातोय तो प्राण. प्राणाचा जाणता म्हणजे ज्ञान काय करतंय? नुसते साक्षीत्व. मुंबई कशी? मुठभर मुंबई गावाला नेता येईल काय? मातीच हाती येईल. तसे नारायणाचे आहे. परमात्मदृष्टीने आधी तू व मग जग. जीवदृष्टीने आधी जग मग तू. ज्ञानाला बाहेरच्या ऐश्वर्याची गरज नाही.
तो सदा विजयी. देह व देहाचे नाव हे आपण असे म्हणतो तोच अहंकार. तुम्हाला जोपर्यंत मरणाचे भय आहे तोपर्यंत ज्ञान झाले नाही समजा. तुम्हाला जगाच्या अनुभवापूर्वी काय जाणवते तेच जाणा. स्वप्न दृष्टांताचा नीट विवेक करा. स्त्रीसंग म्हणजे प्रबळ इच्छा, काम म्हणजे इच्छा, इच्छा तिथे आशा, आशा तिथे वासना. इच्छाच नाही तर कसले बंधन? आपली इच्छाच बंधनाचे कारण आहे. जिथे मी आणि तू तिथे शुद्ध भ्रम. जिथे मी तू नाही ते शुद्ध ब्रह्म.